देवेंद्र फडणवीस सत्तेत नसतील तेव्हा त्यांना नमस्कार करायला माणूस नसेल असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे। तर भाजपनं शिवसेनेला त्रास दिला, अजितदादांसोबत काय करतील माहीत नाही असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी भाजपावर देखील खोचक टीका केलेली आहे। तसंच ठाकरेंना कोरोना काळातील कामासाठी श्रेय द्यायला लागेल असं देखील धंगेकर म्हणतात। बरोबर, पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर आहेत। बहुद्या राहुल गांधींची तुमच्या प्रचारार्थ सभा जी आहे ती पार पडते। 2 दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींची सभा पार पडली। या सभेला उत्तर म्हणून ही उद्याची पुण्यातली सभा असणार नाही। उत्तर असं नाही की जनरली सगळे पक्ष प्रचार करतात त्याप्रमाणे राहुल गांधी उद्या येतील। ते पक्षाची भूमिका, देशाची भूमिका, पुणेकरांची भूमिका मांडतील। कारण शेवटी निवडणुकीमध्ये सगळे जे ते पक्ष आपली बाजू मांडतात। उद्धव ठाकरेंवरती देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली की कोविड काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळामध्ये बॉडी बॅग घोटाळा जो आहे तो झाला, ते कफन चोर आहेत। ते काही बोलू शकतात, पण जे काम उद्धव ठाकरेंनी साहेबांनी केले ते भारतामध्ये सगळ्यांमध्ये महाराष्ट्र एक नंबरला होता की सगळ्यामध्ये एवढी मोठी कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं महाराष्ट्र राहिला आणि त्या सगळे श्रेय त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव साहेब होते। पण देवेंद्र फडणवीस काय बोलू शकतात, त्यांना काय ते कोणाचा करेक्ट कार्यक्रम करू शकतात। ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस राजकारणात नसतील ना त्या दिवशी त्यांना नमस्कार घालायला माणूस शिल्लक राहणार नाही। अजित पवार सुद्धा काल बोलताना असं म्हणाले की आतापर्यंत मी शरद पवारांना दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळी वाट स्वीकारलेली आहे। म्हणजे याचा अर्थ अजित पवारांनी दैवत बदललं ना। आता अजितदादा हे व्यक्तिमत्व तुम्हाला माहिती आहे। अजितदादांना कसं नेलं, काय नेलं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आणि त्यांच्या पवार फुटून आहे असं सर्वसामान्य माणसाचं मत होतं, सगळ्यांचंच मत होतं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत होतं। त्यांच्या डोळ्यात पाणी आणे इतपत त्यांना त्रास दिला। दादांना तात्पुरतं दादांना घेतील आणि नंतर त्यांना नंतर कॉर्नर करतील असं माझं राजकीय गणित माझं मी सांगतो। बरोबर। तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।